त्याच्यावर थोडं लाईट टाकू आणि नंतर मग तेशुआबद्दल आपण इन्फॉर्मेशन घेऊ, काय तेशुआ आहे आणि कसा हा जो टाइम आहे तो आपण वेस्ट नाही केला पाहिजे. तर आता जो प्रेझेंट सिच्युएशन आहे, तर आपल्याला असं वाटत असेल की जे काही घटना आज घडतात ते असं रॅन्डम मध्ये घडतात, उगीच असे जसा घडलेले तसे घडतात म्हणून घडतात असं नाहीये. हे अ, सर्व जे घटना आज घडतात, आजच्या टायमाला घडतात, ते सेंचुरीज पहिले किती वर्षापूर्वी बिब्लिकल प्रोफेसीज प्रमाणे ऑलरेडी प्रिडिक्ट केले गेले होते. ऑलरेडी ते प्रिडिक्शन झालं होतं. आता काही लोकांना माहिती आहे, काही लोकांना माहित नाही, पण काही रब्बी त्यांना ते माहीत आहे. म्हणून मला थोडं आठवतं की एक मला वाटतं काही 20 का 25 वर्षापूर्वी आम्ही जेकब मध्ये थोडं बसलो होतो असं शिकायला. तर इस्रायलवरून काही लिफलेट्स आले होते आणि ते आम्हाला डिस्ट्रीब्यूट केले गेले. त्याच्यावर आम्ही थोडं डिस्कशन केलं. तर त्याच्यामध्ये माशियाचा टाइम आणि काय काय घडेल त्याच्या आधी त्याच्याबद्दल त्या राबींनी लिहिलं होतं. तो राबी इस्रायलचा होता, मला नाव आठवत नाही आणि ते पेपर पण आता माझ्याकडे नाही आहेत. पण त्या पेपरामध्ये मला पण आठवण नाहीये, पण एका स्टुडंटने मला आठवण करून दिलं की आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. तर काय डिस्कस केलं होतं? 2 सेक्शन्स होते त्याच्यामध्ये. एक सेक्शन मध्ये त्या रब्बीने लिहिलं होतं की इस्रायल जमातीला फार त्रास होईल, लेडीजचा बलात्कार होईल, त्यांना पकडून नेतील आणि फार मोठा प्रॉब्लेम होईल, जो ऑक्टोबर 7, 2023 ला ऍक्च्युअली झाला. त्या पेपरामध्ये त्या रब्बीने जी डेट दिली होती ती दुसरी काहीतरी होती, तिशाबेबच्या टायमाला दिली होती. तर ती त्याची फ्युचर ती प्रिडिक्शन बरोबर नाही आली. पण एक पार्ट ऑफ इट, म्हणजे दुसरा पार्ट होता माशिया कधी येतील आणि शिप्स नॉर्थ वरून येतील आणि आर्मीज येतील नॉर्थ वरून, तो त्याचा एक दुसरा सेक्शन होता. पण तो अजूनपर्यंत तो झालेला नाही. त्यांनी डेट दिली होती पण ती डेट त्याची म्हणजे तो प्रिडिक्शन तो कायम नाही झाला. पण दुसरा जो पहिला भाग की इस्रायल बायकांना पकडून नेतील, त्यांचं रेप होईल, त्यांचं मर्डर होईल, त्यांचं हे होईल, हे सगळं जे त्यांनी दिलं होतं ते ऑक्टोबर 7, 2023 ला झालं. तर हे पण आठवण मला नाहीये, एका माझ्या स्टुडंटनी आठवण करून दिली की नाही सर आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं 25 वर्षापूर्वी. म्हणजे त्या राबीनी इस्रायलवरून जे प्रिडिक्ट केलं होतं त्याचा हाफ पोर्शन ऑलरेडी ऑक्टोबर 7, 2023 ला कायम झालं. तर जी काय घटना घडतात दॅट इज असं फुकट काय असं नाही की उगीच घडतात, ते सगळं प्रिडिक्ट केलेलं आहे. 1800 वर्षापूर्वीचा तल्मुदिक टेक्स्ट प्रिडिक्ट करते, काय प्रिडिक्ट करते? इराणची थ्रेट आणि अख्खा जग मध्ये पॅनिक होईल. एकदम टेरिफाईंग अॅक्युरेसी मध्ये प्रिडिक्ट करते. तोरामध्ये वर्सेस आहेत जे न्यूमेरिकली कॉरेस्पॉन्ड टू एक्झॅक्ट इयर्स: इस्रायल इंडिपेंडन्स, होलोकॉस्ट अँड ऑक्टोबर 7. म्हणजे डिवाइन मॅथमॅटिक्स हे तोरामधून रिव्हील केलेलं आहे. ते आपल्याला साध्या माणसाला ते कळत नाहीये. रबी लोकांना जे डीप मध्ये जातात त्यांना ते ऍक्च्युली समजते की हे सगळं लिहिलेलं आहे, हे ऍक्च्युली घडलेलं आहे, ते ऍक्च्युली लिहिलेलं आहे. न्यूमरिकली डिवाइन मॅथमॅटिक्स, गेमॅट्रिया, हे सगळं आहे तोरामध्ये. प्रॉफेसी प्रमाणे रिव्हील केलं होतं की फ्लेमिंग एरोज इस्रायलवर येतील, सुसाईड अटॅक्स होतील आणि अटॅकर्स यंग मेन, वुमन, मेडन्स आणि बेबीज, ओल्ड पीपल यांना अटॅक होईल. ऑलरेडी लिहिलेलं होतं. हे प्रिडिक्शन नाही आहे पण एक्झॅक्ट ब्लू प्रिंट्स आहेत इन ह्युमन हिस्ट्री. अकॉर्डिंग टू दिस प्रोफेसी, या प्रोफेसी प्रमाणे हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे की ह्या प्रोफेसीज प्रमाणे जो आज आपण जगत आहे टाइम, त्याला फायनल चॅप्टर बोलले जातो. जे राबी लोक म्हणतात पाचवा एक्झाईल, फिफ्थ एक्झाईल. त्याच्या आधी बघा जोहार मध्ये हे पण लिहिलेलं आहे की इश्माएलची मुलं
इश्माएलची मुलं सर्व नेशन्सला चावी मारतील, इन्साइट करतील आणि त्यांच्यामध्ये जबरदस्ती शालोम करतील. त्यांच्यामध्ये म्हणजे चिल्ड्रन ऑफ इस्रायल मध्ये, ज्याला आपण बोलतो अरब नेशन्स, हे ऑलरेडी जोहार मध्ये लिहिलेलं आहे की चिल्ड्रन ऑफ इस्माईल विल इन्साइट ऑल नेशन्स इन द वर्ल्ड टू मेक पीस. त्यांच्यामध्ये शालोम करतील. भले तो शालोम खरा आहे की नाही आहे, पण इस्रायलला टार्गेट करण्यासाठी ते लोक शालोम करतील. हे ऑलरेडी जोहार मध्ये लिहिलेलं आहे. आणि त्यांच्यामध्ये शालोम करतील आणि सगळे मिळून खास शालोम ते इस्रायलच्या अगेन्स्ट ते उलटतील. तुम्हाला माहिती आहे ऍक्च्युली प्रोफेसिस मध्ये लिहिलंय की त्या टायमाला जेव्हा इश्माईल आणि आयझक होता आणि दोन्ही अलग अलग झाले होते, बिकॉज साराला नाही पाहिजे होता की इस्माईलची छाया इस्रायल इसाकवर पडो. त्या टायमाला जो इस्माईलचा टेंट होता तो ह्या बाजूला होता आणि इसाकचा टेंट होता तो त्या बाजूला होता टेंट. तर इस्माईल काय करायचा, फ्लेमिंग एरोज, बाण मारायचा, आगीचे बाण, आणि इसाकच्या टेंटवर टाकायचा. त्या टायमाला जेव्हा फ्लेमिंग एरोज तो मारायचा, इस्माईल मारायचा इसाकच्या टेंटवर. आज त्याची मुलं इसाकच्या टेंटवर म्हणजे इस्रायलवर मिसाईल्स मारतात. सेम, काही चेंज झालेलं नाहीये. तर हे सगळे एक होतील आणि दे विल इन्साइट नेशन्स टू मेक शालोम टू गो अगेन्स्ट इस्रायल, असं जोहार मध्ये लिहिलेलं आहे. तर जेकब म्हणजे इस्रायलसाठी हा टाइम ऑफ डिस्ट्रेस होईल, चार होईल, त्रास होईल, टेन्शन होईल. पण हा एक डिस्ट्रेसचा टाइम होईल जेकबसाठी. पण ऑलरेडी लिहिलेलं आहे की जेकब खास शलोम कधीच कोलॅप्स होणार नाही आणि ते सेफ राहील, डिस्ट्रेसमध्ये बी सेफ राहील. रबी खाईम विताल ते पण ऑलरेडी जे 1948 to 5708 त्यांनी बी हे सगळा इस्रायली एक्झाईल सांगितलेलं आहे. आता तोरामध्ये ते मी लास्ट टाइमला सांगितलं होतं की असे वर्सेस आहेत जे इस्रायलचं बर्थ, होलोकॉस्ट आणि ऑक्टोबर 7 मध्ये एक नॉन पीपल म्हणजे ज्यांना काही देश नाहीये, जे बिना देश आहेत, ते उगीच झालेले तिथे, ते इस्रायलवर अटॅक करतील. ते कोण आहेत लोक? हमासवाले. हमासला काही देश नाही, काय नाही, ते नॉन पीपल. ऍक्च्युली तोरामध्ये नॉन पीपल विल अटॅक इस्रायल, कारण इस्रायलनी हशेमला फोर्सेक केला. पण पण प्रॉमिस लिहिलेलं आहे की जरी हे होईल तरी कॉन्ट्रॅक्ट माझा जेकब बरोबरच आहे, त्यांच्या बरोबर नाहीये. ते धीट म्हणो की इस्रायल लोकांनी पाप केला म्हणून आता हशेमने त्यांना फेकून दिला आणि आम्हाला ऍक्सेप्ट केला. क्लिअरली तोरामध्ये लिहिलेलं आहे, जरी इस्रायल लोक खसो शलोम माझा ऐकणार ना, हे करतील, मी त्यांना तात्पुरता हे पनिशमेंट देईन, बट ते रिपेंड करतील तर मी त्यांना परत घेईन, कारण माझा कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या बरोबर आहे आणि दुसरा कुठला देश मी सबस्टिट्यूट करणार नाही, हा प्रॉमिस निसाबीमध्ये दिलेला आहे. तर हे काही लोक काही म्हणो, तर आता इसेन्शियल काय आहे, व्हॉट इज इसेन्शियल नाव, हे मी का सांगितलं आहे, याचा फायनल गोल का आहे? गोल आहे पश्चाताप, तेशुवा. काल शबातला शुभा इस्रायल, रिटर्न इस्रायल टू हशेम. आज हशेम, तुम्ही हशेमकडे रिटर्न व्हा, हा कालचा अफ्तारा होता. व्हेरी रिलेव्हंट टू द 10 days ऑफ रिपेंटन्स, कारण मोठा जो दिवस येणार आहे जो आहे त्याच्या आधी हे दिवस यूज करा, बिकॉज हे दिवस मध्ये एवढा फायदा आहे, बिकॉज हशेम इज नियर. जेव्हा हशेम जवळ आहेत तेव्हाच त्याचा जास्ती फायदा आपण घेतला पाहिजे. ठीक आहे, ऑल इयर राऊंड त्याचा आपण पश्चाताप तर करायलाच हवा, नो डाऊट. पण त्याची पॉवर ह्या 10 दिवसामध्ये एवढी आहे, बिकॉज हशेम इज रेडी टू फॉरगिव्ह. जर इस्रायल लोकांनी स्वतःला हशेमकडे रिटर्न केलं तर वी विल डिस्कस. म्हणून हे मी सांगितलं की हे सगळं ह्याचा करक्स का आहे, करक्स का आहे की इफ इस्रायल रिपेंट्स, हशेम विल take them back, but he will not substitute them for any other country or any other nation, even if they don't repent. But जर त्यांनी रिपेंट नाही केला तर जो माशे घेण्याचा टाइम तो वाढला जाईल, तो अजून वाढेल आणि तो त्या टायमाला होईल ज्या टायमाला डिस्टाइन
झालेलं आहे, ज्या टायमाला सर्व रिपेंट करतील. पण जर आता रिपेंट केलं तर हा इन्सिडेंट लवकर होईल. म्हणून रिपेंटन्स इज द क्रक्स. विदाउट रिपेंटन्स ही स्थिती येणारच नाही. तर लेट अस डिस्कस अ फ्यू थिंग्स अबाउट रिपेंटन्स, पश्चाताप, तेशुआ. कारण हे दिवस 10 दिवसाचे आहे. याच्यामध्ये मनापासून जर आपण मनापासून पश्चाताप करून अश्रू जर काढले तर ते अश्रू पिअर्स करतात शार या शामाईम, जे ओपन होतात आणि तिथे वरती ती जाते आणि ती पश्चाताप ईश्वर ऍक्सेप्ट करतात आणि त्याचे जे काही केला खसोशाला ते माफ होते, प्रोव्हायडेड तो एक कंडिशन देतो की मी हे परत करणार नाही. तर मिसो ऑफ तेशुआ, जनरली तेशुआ हे रिपेंटन्स सारखं हे ट्रान्सलेट केलेलं आहे, पण त्याचा खरा मिनिंग आहे परतणे, रिटर्न. त्याचा खरा मिनिंग ऑफ तेशुआ इज रिटर्न. कारण एक फंडामेंटल पर्स्पेक्टिव्ह आहे ऑन आवर रिलेशनशिप विथ गॉड. आपली एक फंडामेंटल रिलेशनशिप विथ गॉड आहे. म्हणजे रिपेंटन्स, पश्चाताप म्हणजे रिव्हर्सल ऑफ प्रिव्हियस बिहेवियर. जे मागच्या मागच्या काळामध्ये जे आपण जसं वागलेलो आहोत त्याचं रिव्हर्सल आहे, रिव्हर्सल झालाय. माणूस विचार करतो की काय काय त्यांनी मागं केलेलं आहे, काय काय त्यांनी कामं केलेली आहेत जी अशी नाही केली पाहिजे होती, आणि आणि त्याचं आणि तो रिझॉल्व्ह करतो की त्याचा बिहेवियर फ्युचरमध्ये चेंज होणार, असा तो एक रिझॉल्व्ह करतो. म्हणून पश्चाताप एक स्ट्रेस करतो अवेअरनेसवर. एक अवेअरनेस म्हणजे जाणीव याच्यावर, आपले फॉल्ट, आपले विकनेस, आपले फेलियर्स. आणि हे जर जाणीव झाली माणसाला तर एवढे ते पॉवरफुल मोटिवेटिंग फोर्सेस आहेत की आपला बिहेवियर चेंज करायला ते आपल्याला फोर्सच करतात की आपला चेंज हो. कारण हे जाणीव होतो. पॉवरफुल मोटिवेटिंग फोर्सेस आहेत हे. तर हे सांगणे महत्वाचं आहे. एक डिफरंट पोझिशन अशी आहे की हर एक इस्रायल, मॅन, वुमन, बॉय, गर्ल, चिल्ड्रन, एव्हरीबडी, त्यांच्यामध्ये एक डिवाइन सोल आहे, जो ईश्वराचा स्पार्क आहे. हा जो गॉडली पोटेन्शियल आहे तो आपला खरा आय आहे, खरा बीइंग आहे, रिअल आय. तुम्हाला माहिती आहे हे नॉन ज्यूज किती मेडिटेशन करतात, आय एम आय एम आय एम आय एम, ह्याचं मेडिटेशन किती क्लासेस चालतात. आपल्याला आश्रमने सांगितलंय आय एम म्हणजे कनेक्टेड टू मी, आय एम द रिअल आय एम, म्हणजे जो खरा कोर आहे, इनर पॉवर आहे. रिअल आय म्हणजे रिअल आपण. ह्याच्या बरोबर जर आपण इनर पॉवर, आपण कॉन्टॅक्ट जर एस्टॅब्लिश केला तर तो आपल्या लाईफमध्ये डॉमिनंट फोर्स होईल. खरा आय एम चे मेडिटेशन आहेत, तासन तास मेडिटेशन घेतात ते नॉन ज्यूस लोक, त्यांचे क्लासेस असतात. आय एम बरेचसे त्यांचं ते टेक्निक आहे. पण रिअल आय एम, हशेमने आपल्याला सांगितलंय व्हॉट इज रिअल आय एम. जो मी आहे दॅट इज द कोर ऑफ अ रिअल बीइंग, इज द इनर पॉवर ऑफ हशेम. आणि हा जर आपला डॉमिनंट फोर्सला कनेक्शन झाला तर आपण राईट मार्गावर, वी विल गो ऑन द राईट मार्ग. त्याच्यामुळे आपल्याला हॅपीनेस आणि जॉय होईल, कारण आपण हशेमकडे रिटर्न होत चाललेलो आहे. थोडं आपल्याला वाईट वाटेल की आपण चुकलो, एवढं आपलं काय काय चुकीची कामी केली, पण एक मूड आहे जो हॅपीनेसचा त्याच्याबरोबर राहणार, कारण आपण हशेमला रिटर्न होऊ. आणि आपला कॉन्टॅक्ट, तो इसेन्शियल सोल जो आहे आय एम, जो आपला खरा इसेन्शियल गॉडली सोल आहे, त्याच्याबरोबर जर खरा कॉन्टॅक्ट झाला तर आपण जिंकलो. कारण मागे आपण सेपरेट झालो होतो या रिलेशन पासून. आता पश्चाताप करून हे सगळे ऑब्स्टेकल्स आपण रिमूव्ह केले, आणि त्याच्यामुळे जरी आपल्याला थोडा वाईट वाटेल की आपण चुकलो, एक मूड ऑफ जॉय आपल्याकडे 100% राहणार. तर काही लोक असे म्हणतात की पश्चाताप हे करणे कठीण आहे, काही लोकांना से होईल, काही लोकांना होणार नाही, काही अशी धार्मिक माणसं आहेत त्यांना जरुरी नाही आहे,
ते फारच धार्मिक आहेत. काही लोक अशी आहेत जे एकदमच रॉंग मार्गात गेलेले आहेत, ते करून पण ते होणार नाही. पण आपल्या तोरामध्ये सांगितलेलं आहे की सर्व ज्यूइश, तो भले दाती असो, खासीद असो, खारीद असो, काही मोठा तो असो, किंवा एक ॲब्सोल्युटली नॉन रिलिजियस माणूस असो, गॉडली इसेन्स त्याचा ऑफ एव्हरी ज्यू, रिगार्डलेस त्याचा कुठलाही स्पिरिच्युअल लेवल असो, तो सेम आहे. सेम इन्फानाइट गॉडली इसेन्स त्याच्यामध्ये आहे. आणि त्यांनी टर्न करून हशेमला पश्चाताप केलाच पाहिजे. मग तो दाती असो, की तो नॉन रिलिजियस असो, किंवा तो एकदम खाली पडलेला असो. हे असा काहीतरी गैरसमज आहे, असं काही नाही आहे. इसेन्स जो खरा आहे तो सेम आहे विथ एव्हरी जो. तर किती नो मॅटर त्याचा स्पिरिच्युअल लेवल काही असो, तो ही स्टील पोजेसेस हा सोल जो कनेक्शन आहे, अनबाउंडेड स्पिरिच्युअल पोटेन्शियल आहे. कुठलाही फोर्स किंवा पॉवर त्याचा हा प्रिव्हेंट करू शकत नाही, इफ ही वॉन्ट्स टू कनेक्ट टू इट बाय प्रॉपर तेशुआ. जर त्याचे इनर सोल पॉवर जर उघडले, तर कुठलाही तो ऑब्स्टेकल तो ओव्हरकम करेल अँड त्याचा गॉडली नेचर दिसून येईल. तर बेराखोत 34b सांगते, एक कम्प्लिटली धार्मिक माणूस आहे ज्यांनी कधी काय प्रॉब्लेम केला नाही आहे, तो बाल तेशुआ म्हणजे ज्यांनी पश्चाताप करून तो चांगल्या मार्गावर आलाय, त्याच्या जागेवर उभा राहू शकत नाही. पण ह्याचं म्हणणं नाही की रायचस माणसाने पश्चाताप नाही केला पाहिजे, असं सांगितलेलं आहे. जुहार सांगते की माशियाक जेव्हा येतील, लवकर यावे, ही विल मेक द रायचस रिपेंट. म्हणजे रायचसला बी तो ते माशियाक रिपेंट करायला लावतील. रिगार्डलेस ऑफ कुठलाही इंडिव्हिज्युअलचा लेवल असो, तेशुआ त्या माणसाला प्रेझेंट लेवल पासून ग्रेटर हाईट्सला उचलू शकतो. आणि हे करण्यासाठी आपण प्रॉपर पश्चाताप दिवसा केला पाहिजे, फुल इयर राऊंड. बट ह्या दिवसामध्ये जे 10 दिवस आहेत, फ्रॉम रोश हशाना टू योम किपूर, त्याच्यामध्ये ऍक्च्युअली मी नंतर असं सांगणार आहे की एक एक हफ्त्याला एक दिवसासाठी एक दिवस आहे. एक दिवसामध्ये पश्चाताप केला तर पूर्ण जे मागचे ते सगळे काम आहेत ते सगळे सगळे सुटका होतील त्याच्यामधून. तर हिस्ट्रीमध्ये बी बघा, हिस्ट्रीमध्ये बी किती वेळा पश्चातापमुळे ईश्वराने माफ केलेलं आहे. जेव्हा ईश्वराला हा जग निर्माण करायचा होता, तर ईश्वर विचार करायला लागले, मी जर माणसाला निर्माण केला तर तो काही करेल. तर त्यांनी तोराचा काउन्सिल घेतला, मी की काय करायचा. तर तोराने सांगितलं की हशेम, मास्टर ऑफ द वर्ल्ड, तुम्ही माणसाला करता, पण तो पाप करेल. आणि मग नंतर एवढा पाप होईल की नायदर मॅन किंवा हा जग हा 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 ना हा हा एक्झिस्ट होऊ शकत नाही. तर हशेमनी उत्तर दिला की इज इट फॉर नथिंग दॅट आय एम कॉल्ड मर्सिबल राखेम राखूम कंपॅशन अँड पेशंट राखूम खानून खातानो लेफाने खा राखेम अलेनो, वी आर डिपेंडिंग ऑन राखेम मर्सी हशेम. मग ईश्वराने जो जग क्रिएट केला त्याच्या आधी तेशुआ क्रिएट केला, पश्चाताप क्रिएट केला, आणि पश्चाताप हा माणसाला अवेलेबल करून टाकला. तर पहिल्यापासून तेशुआ नेसेसरी होता. जेव्हा आदामानी तो पाप केला, त्यांनी आणि पश्चाताप केला, इमिजिएट डेथ पासून तो मृत्यूपासून वाचला. त्याचा मुलगा केन, त्यांनी आवेलचा मर्डर केला, त्यांनी पश्चाताप केला, तो वाचला. तर नॅशनल हिस्ट्रीच्या बिगिनिंग पासून सगळे ज्यूज गॉडच्या विलिंगनेस टू एक्सेप्ट आवर तेशुआवर अवलंबून होते. गोल्डन का वासुपूजा, वासुपूजा मूर्तीपूजा जी केली, त्याच्यानंतर हशेमने सांगितलं मी सर्वांना डिस्ट्रॉय करून टाकीन. पण त्या नेशननी तेशुआ केला म्हणून ते वाचले. आता सांगितलंय डेझर्टमध्ये जेव्हा अर्ली इयर्स मध्ये होते, किती वेळा प्रॉब्लेम झाले, आणि किती वेळा तेशुआनीच ऑन मेनी ओकेजन त्या आपल्या नेशनला वाचवला. सगळी माणसांनी तेशुआ करून ते रिटर्न टू गॉड, आणि हशेम ग्रांटेड देम सक्सेस अँड प्रॉस्पेरिटी. नाहीतर आज आम इस्रायल खाय कधीच नसता, पण तेशुआमुळे आज आम इस्रायल खाय आहे. इट इज बिकॉज ऑफ तेशुआ, नॉट बिकॉज ऑफ एनी अदर थिंग. इट इज ओनली बिकॉज, तुम्ही बायबलमध्ये बघा, कंटिन्युअस मोशे नमाज करते, हशेमला माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा. बघ तेशुआ माफ करा, मर्सिफुल मुळे त्यांचा पश्चाताप एक्सेप्ट होते, आणि त्या लोकांना माफी दिली जाते. आता हे तर जनरल पूर्ण नेशन झाला, पण इंडिव्हिज्युअल
इंडिव्हिज्युअलने बी किती टाइम पश्चाताप करून ती माणसं वाचली आहेत. दावीद अमेलेक त्यांनी बादशेबाबरोबर जो सीन केला, ऍक्च्युली त्याचं कारण आहे का तो झाला. कारण एक आणि त्यांनी पूर्ण पश्चाताप करून तेलीम टप्पा 51 मध्ये त्यांनी क्लिअरली लिहिलेलं आहे की त्यांनी जे केलं त्यासाठी त्यांनी एकदम त्यांनी रिग्रेट केला आणि त्यांच्यामध्ये ती डिझायर होती टू एस्टॅब्लिश हिज बॉन्ड विथ गॉड. हे तेलीम टप्पा 51 मध्ये तुम्ही वाचा, त्यांनी क्लिअरली लिहिलेलं आहे. आणि आणि हशेमनी त्यांना माफ केला. ऍक्च्युली हे एक सिम्बॉल आहे दाखवायला अख्ख्या इस्रायल लोकांना की एवढा करून जर खरा पश्चाताप जर माणसाने केला तर आणि ईश्वराला ते ऍक्सेप्ट झाला तर त्याची ती पाप माफ होतात. तर हे काही लोक म्हणतात ती तो पाप माफ झालाच नाही दावीद अमेलेकचा. पण ही बघा ही घटना घडली ज्याच्यामुळे अख्खा इस्रायलला माहित पडला की हशेमनी दावीद अमेलेकला माफ केला. काय झाला? सनहेद्रीन 107A अबोधा जरा 4B5 एक्सप्लेन की दावीदनी हे नाही करायला पाहिजे होता, पण ते काही ह्याच्यामुळे झाला, टेम्पटेशन झाला आणि कंप्लीट पश्चातापामुळे अख्ख्या जगाला माहित पडला की पश्चातापामुळे तो पाप माफ झाला. काही लोक म्हणतात नाही झाला, पण ही जी घटना मी सांगतोय त्याच्यामुळे सगळ्यांना दिसून आला की ईश्वरांनी दावीद अमेलेकला माफ केला. जेव्हा टेम्पलचं डेडिकेशन होत होता, सेंच्युरीचे दरवाजे ओपन होत नव्हते आर्कला आतमध्ये घ्यायला, होली आर्कला. सॉलोमॉन त्यांचा मुलगा किंग शलोमो त्यांनी नमाज केली की गेट ओपन व्हावे, द्वार ओपन व्हावे, पण ते ओपन व्हायला तयारच नाही, ते बंदच राहिले. जेव्हा त्यांनी हशेमला रिक्वेस्ट केला, 2 क्रॉनिकल 6.42 मध्ये लिहिलेलं आहे बाऊर दावीद अब्देखा, जेव्हा ते म्हणाले दावीदचं नाव घेतला युअर सर्वंट, तो द्वार कंप्लीट ओपन झाला. आज आपण हेकाला समोर बाऊर दावीद अब्देखा सेफेतोरा काळाच्या आधी हेकाल खोलाच्या आधी आपल्या बेनेसाल मध्ये ती कस्टम आहे. इथे मला माहित नाही, बेनेसाल मध्ये वर्षानुवर्ष कस्टम आहे. बाऊर दावीद अब्देखालाच हेकाल खोलतात ऍट द राईट टाइम, त्याच्या आधी किंवा मागं नाही. बाऊर दावीद अब्देखा बोलला तेव्हा ते आपण हेकाल खोलतो. हे आपल्या स्टुडंट्सला बी आम्ही नेहमी आम्ही इंडियामध्ये नेहमी सांगत आलेलो आहे की जर तुम्हाला पण इथे माहित नाही, ते कस्टम डिफरंट आहेत. आपले बेनेसाल कस्टम ही परफेक्ट आहे की बाऊर दावीद अब्देखालाच हेकाल आपण खोलतो, जे ऍक्च्युली त्या टायमाला घडला. आणि दावीदचं नाव घेतल्यानंतर त्याच्या मुलांनी ते द्वार उघडले. ह्याचा ईश्वरने दाखवला की मी दावीद अमेलेकला माफ केला. जेव्हा इस्रायल आणि जुडाचे किंगडम स्प्लिट झाले तेव्हा बी पश्चातापाने पूर्ण नेशनला पश्चाताप करायला लावला. होशियामध्ये सांगितलं आहे, होशियामध्ये 14.2 मध्ये सांगितलं आहे इस्रायल रिटर्न टू गॉड, कारण तुम्ही तुमच्या पापामध्ये पडलेलो आहोत, आता सोडा ते आणि ईश्वराकडे रिटर्न व्हा. जर्मया इर्मायाहूने बी सांगितलंय की जेरुसलेमचं इमिनंट डिस्ट्रक्शन होईल, पण तुम्ही रिटर्न करा, तुमच्या पापाचे ते विकेट डीड्स आहेत त्याच्यामुळे रिटर्न व्हा आणि तुम्ही त्या जागेत त्या लँडमध्ये फॉर एव्हर राहाल. त्याच्यानंतर किंग योसाया 2 किंग्स मध्ये सांगितलेलं आहे की किंग योसाया अशाच रीतीने ईश्वराकडे परतला, त्यांनी पश्चाताप केला विथ इज सोल अँड माइट. त्याच्यानंतर किंग मेनाशे होता. हा मेनाशे वाईट राजा होता, एकदम वाईट राजा होता आणि त्यांनी आयडल वर्शिप इस्रायलमध्ये आणला, खस्व शालोम. पण नंतर त्यांनी स्वतःला हंबल केला ग्रेटली हशेम समोर. आणि असा एक फिग्युरेटिव्ह टर्म सांगितलेला आहे की मेनाशेनी काय केला की मेनाशेला ईश्वराच्या थ्रोन म्हणजे खुर्ची किस्से काबोच्या खाली त्यांनी एक टनल बोगदा केला की ईश्वर या बोगदातर्फे माझा पश्चाताप मी पाठवतो, प्लीज ऍक्सेप्ट करा, तेशिवाय ऍक्सेप्ट करा. आणि एवढं तो विलिंग होता, ग्रेट एफर्ट टू रिटर्न टू गॉड. आज या 10 दिवसामध्ये आपण आमिदामध्ये तेशुआचा जेव्हा बराका वाचतो, एक बराका तिथे आहे की हशेम एक टनल ओपन करा तुमच्या किस्से काबोच्या खाली आणि त्याच्यामध्ये माझा पश्चाताप नाव घेतला जातो त्या बराकामध्ये आमिदामध्ये. या ऍक्च्युली इट इज फॉर ऑल इयर राऊंड, पण ह्या 10 दिवसामध्ये ही जी नमाज आहे ही फार पॉवरफुल आहे, ही पॉवरफुल आहे. आणि नाव त्या माणूस जो आमिदा बोलतो त्याचा घेतला जातो
की हशेम ह्या टनल मधून किस्से काबूल मधून विथ ऑल इस्रायल जे रिपेंट करतात आमचा सर्व रिपेंटन्स ऍक्सेप्ट करा. ही नमाज ज्यांनी वाचली नाही अजून ती किपूर पर्यंत टाइम आहे. ही नमाज त्या अमितामध्ये तेशुआच्या तिसरी काय तेशुआची बराक आहे त्याच्यामध्ये सिदुरीमध्ये दिलेली आहे. ही प्लीज वाचावे, पण खरंच मनापासून पश्चाताप करून ही वाचावे तर त्याचा इफेक्ट होईल. नाही तर इफ इट जस्ट की परत हे वाचतो आम्हाला माफ करा परत तो कसं शलोम पाप तो केला जाईल तर त्याला काय अर्थ नाही. इट बिकम्स अ मॉकरी. तर हे मेनासेने केला. दुसरा होता राजा आखाव. त्यांनी तर एवढं ईश्वराच्या साईटमध्ये एवढं त्यांनी वाईट कामं केली, एवढी वाईट कामं केली की पण नंतर इलियावांना बी त्यांनी येऊन आखावला बरं सगळं सांगितलं काय करतोस तू हे काय. मग त्यांनी कपडे फाडले, सॅक क्लॉथ घातला आणि त्यांनी फास्ट केला. हशेमनी त्याचा तेशुआ बी ऍक्सेप्ट केला आणि एलियावांना बीला सांगितलं की कसा आखा माझ्यासमोर हंबल करतो. कारण तो माझ्यासमोर हंबल करतो, मी काही वाईट त्याच्या दिवसामध्ये आणणार नाही. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की तेशुआ इज अ लेगेसी ऑफ ज्युइश पीपल. योना जो निनवे जो निनवेमध्ये त्याला पाठवला गेला की सांगायला त्या लोकांना सांगायला की तुम्ही तुमचं पाप फार झालेलं आहे, तुम्ही पश्चाताप करा. आणि त्या लोकांनी पश्चाताप केला, त्यांनी हे केले, रिपेंटन्स केला पुन्हा त्या गावाच्या लोकांनी निनवे. आणि हशेमनी त्यांना वाचवला. त्याला आपण बेने इस्रायल इंडियामध्ये योनाचा हफ्तारा बोलतो. आपल्यामध्ये म्हणजे ह्याची अशी एक स्पेशल ट्यून आहे जी फक्त आपली जी जुनी लोक आहेत त्यांना ती योनाचा हफ्तारा त्या ट्यून मध्ये वाचल्याशिवाय असं वाटत नाही की मिनखा झालेली आहे. एवढा ती स्पेशल ट्यून आहे. ती ट्यून गोज पेनेट्रेट्स इनटू द हार्ट ऑफ द बेने इस्रायल. त्या ट्यून जी म्हणजे विचार करा की आपल्या इंडियामध्ये अशी लोक होती जे स्पेशालिस्ट होते योनाचा हफ्तारा वाचण्यामध्ये. ते जेव्हा ते वाचायचे काहीतरी व्हायचं त्या मिनखाला योम किपूरला. असं वाटायचं की काय काय काहीतरी म्हणजे इट इज पेनिट्रेटिंग द हार्ट. कारण हशेमनी योनाला पाठवला, तो पळून जायला मागत होता, त्याला फिश मध्ये टाकला, त्या फिश त्याला बाहेर काढला, निनवेला जाऊन शेवटी त्यांनी सांगितला आणि हशेमनी त्या गावाला पश्चाताप केला म्हणून माफ केला. तर हा हफ्तारा किप्पूरला का वाचला जातो बघा. हा किप्पूरला वाचला जातो मिनखाला आपल्याला एनकरेज करायला की हा एक्झाम्पल आपण फॉलो केला पाहिजे आणि पश्चाताप करून जर ऍक्सेप्ट झाला तर अख्खा देश काय जमात पूर्ण वाचली जाईल. तर हे आपण योनाचा हफ्तारा जेव्हा आपण किप्पूरला ऐकू तेव्हा ही एक आपल्याला लेसन आहे. हशेम सांगतात बघा हे तुम्ही हे फॉलो करा. म्हणून हे किप्पूरच्या मिनखाला हा हफ्तारा वाचला जातो. तर आता एक सांगायचं आहे की शब्बात 153A सांगते की सर्व दिवस माणसाने पश्चाताप केला पाहिजे. कारण तेशुआ म्हणजे पश्चातापात टाइमलेस आहे. याला काही टाइम नाही आहे की बाबा हाच दिवस केला पाहिजे किंवा हाच दिवस केला पाहिजे किंवा हा दिवसाला पश्चाताप केला पाहिजे. कारण तो पर्टिक्युलर मंथ किंवा सीझनला लागू नाहीये. पण ते पूर्ण इयरला अवेलेबल आहे, पूर्ण इयरला. पण जे 40 दिवस आहेत रोश खोदेश एलुल पासून योम किप्पूर पर्यंत, हे दिवस 40 दिवस सिंगल आउट झालेले आहे पश्चातापासाठी ज्युईश नेशनसाठी, लाल इस्रायलसाठी. जेव्हा मूर्तीपूजा झाली, वासुळ पूजा झाली, तेव्हा मोशेनी 40 दिवस नमाजीमध्ये सप्लिकेशन केलं ईश्वराला की माफ करा, माफ करा, माफ करा, माफ करा, चुकी झाली. तर ह्या दिवसामध्ये ईश्वरांनी त्याचे नमाज ऐकलीच नाही. त्याच्यानंतर 29 आव 29 आव हा जो दिवस होता त्या दिवशी 29 आवला ईश्वरांनी मोशेची प्रेयर ऍक्सेप्ट केली अँड हशेमनी अग्री केला टू फॉरगिव्ह द ज्युइश नेशन. त्याच्यानंतर ईश्वरांनी मोशेला सांगितलं वर ये सिनाय डोंगरावर आणि दुसरे टॅबलेट्स मी तुला देईन. त्यावेळेला मोशे वर गेले आणि माउंटनवर 40 दिवस राहिले आणि त्या पिरियडमध्ये हशेमनी आपला फेवर इस्रायल देशाबरोबर रिन्यू केला.
तिसरी महिन्याच्या 10 तारखेला ईश्वराने मोशेला दुसरे टॅब्लेट्स दिले, टॅब्लेट्स 10 आज्ञा, आणि ॲज ॲक्सेप्टन्स ऑफ पश्चाताप ऑफ द ज्युइश नेशन. इस्रायलचा तेशुवा ऍक्सेप्ट झाला 10 तिशरीला. त्या टायमापासून हे दिवस पिरियड ऑफ रेपेंटन्स अँड फॉरगिव्हनेस ठरवले गेलेले आहेत. हर एक वर्ष एक डिवाइन कंपॅशन वरतून येते की हश्यम आता जवळ आहेत आणि ते माफ करायला तयार आहेत, पण तुम्ही पश्चाताप करा. तुम्ही पश्चाताप करणार नाही तर फायदा काय? आणि पश्चाताप मनापासून जर झाला आणि तो जी पाप आहे जी परत करण्याची नाही करण्याची जर आपण वाव घेतला तर ते 100% ऍक्सेप्ट होतात. ऍक्च्युली बघायला गेला तर रोष हशाना पण एक रिपेंटन्सचा दिवस आहे. रामबाम सांगते मिशने तोरामध्ये हिलकोल तेशू 3.4 मध्ये सांगते की शोफार जेव्हा वाजवला जातो रोष हशानाला, एक डिवाइन डिक्री आहे, वरतून वरतून डिवाइन डिक्री झालेली आहे की शोफार जसा काय बोलते की उठा, तुम्ही बघा काय केलेलं आहे, पश्चाताप करा, ईश्वराला याद करा. तुम्ही बोलता चालता फालतू टाइम फालतू कामामध्ये टाइम आणि वर्ष घालवता. तुमच्या जीवाची काळजी घ्या आणि तुमचा बिहेवियर इम्प्रूव्ह करा आणि जे काही केलेलं आहे ते परत न करण्याची एक तेशवा करा आणि ती मी ऍक्सेप्ट करेन. हा शोफारचा ऍक्च्युली मेसेज आहे. ऍक्च्युली रिअली स्पीकिंग रोष हशानाच्या दिवशी आपल्याला मनाई आहे आपले सिन्स, आपले पाप उल्लेख करायला, जे आपण किप्पूरला करतो. किप्पूरला मिसवा आहे, किप्पूरला मिसवा आहे. ऍक्च्युली बघायला गेला तो किप्पूरला कुठं पाप माफ होतात, जेवढा टाइम आपण आशामनो बागानो खातानो आणि वयावर करतो त्याच्यामुळे ते पाप माफ होतात. ते माफ मागण्यामुळे पाप माफ होत नाही, काहीतरी गैरसमज आहे. ही काहीतरी गैरसमज आहे की माफ माफ मागितलं की पाप माफ झाली. ते शेवटपर्यंत वयावर होतोपर्यंत जेवढे त्या वयावर झाले नाही आणि आशामनो बागानो छातीला आपण जे काही केलं नाही ती पाप माफ होत नाही. माफ मागणे हे पाप माफ होण्याचा हा सिम्बॉलिक नाहीये, हा एक कष्टम होता. ज्या टायमाला ते पवित्र मेंदूर होता, जेव्हा ईश्वराचा कोयना गादोल नाव घ्यायचा, तेव्हा ती माणसं जमातीमध्ये होती, ती खाली वाघाची आणि बारुक शेम बोलायची. ती आपण आता इमिटेट करतो. दॅट इज नॉट क्लेन्सिंग ज्युइश नेशन ऑफ द सीन. प्लीज हे गैरसमज काढून टाका. ही काहीतरी गैरसमज आहे की का हा माफ मागा टाइम आहे, माफ मागितला की झाला. ऑल द टाइम आशामनो बागातनो खातानो हे रिपेंटन्स आणि कन्फेशन जर नाही झाला तर ते पाप माफ होत नाही. वयावर एवढे आहेत. 13 ऍट्रिब्यूट्स ऑफ मर्सीचा उल्लेख आपण करतो, जे मोशेला सांगितलं गेलं वर. ते केल्यानंतर ते प्रेयर ऍक्सेप्ट होऊन ती पाप माफ होतात. सो प्लीज मेक शुअर की रिअल रिपेंटन्स इन उल्लेख करणे. अशाबनो बागातनो किती विधू आहेत त्याच्यामध्ये. कोयना गादोलचा विधू आहे. हरेक प्रेयर सेक्शनला ते विधीचा पोर्शन आहे. वन शुड अंडरस्टँड की काय तो विधीचा पोर्शन म्हणतो. का आपण असा हात घेऊन मारतो की असं केलं सगळे उल्लेख केला पाहिजे. कन्फेशन बाय माउथ इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर हे जे दिवस आहेत 10 days फ्रॉम रोश हशाना टू किप्पूर, ज्याला येमे येमे तेशुआ असारेत येमे तेशुआ 10 days ऑफ रिपेंटन्स म्हणतात. बघा ह्या 10 दिवसामध्ये रोष हशाना आणि किप्पूर ह्याच्या मधी रोष आणि किप्पूरच्या मधी असं सांगितलं आहे की ईश्वराला शोधा when you are able to find him. Seek Hashem when you are able to find him. तर त्याचा ऍडव्हान्टेज घ्या. हा ऍडव्हान्टेज घ्या. हे 10 दिवस मध्ये आहेत. तर ऍक्च्युली रोष हशाना 18a मध्ये सांगितलेलं आहे की हा 10 डे पिरियड. रबी सांगतात की ह्या 10 दिवसामध्ये 7 days आहेत, 7 दिवस आहेत बिटवीन रोष हशाना आणि योम किप्पूर, जे हफ्त्याच्या ईच डे ला कॉरेस्पॉन्ड करतात. हफ्त्यामध्ये 7 दिवस आहेत. तर हे जे 7 दिवस आहेत मध्ये रोष हशाना टू किप्पूर मध्ये, हे 7 दिवस 7 days ऑफ वीकला कॉरेस्पॉन्ड होतात. कुठल्याही या दिवसामध्ये जर खरा पश्चाताप झाला तर जे काय प्रिव्हियस मध्ये जे कसोशरण पाप झालेली आहेत ती खरा पश्चातापामुळे सगळी ती माफ होतील. आणि योम किप्पूर जो फायनल क्लायमॅक्स कल्मिनेटिंग डे आहे
is a day of pardon from sin and end, a forgiveness and pardon for all our sins. म्हणजे शेवुअर 13 एक्सप्लेन करते की योम किप्पूर इटसेल्फ सर्व ज्यूच्या पापांना आठवण करतो. आता बघा याच्यामध्ये फार इम्पॉर्टंट आहे की योमा 20a सांगते, योमा 20a सांगते, गेमाट्रिया सांगते. हे प्लीज लक्षात ठेवा आणि लोकांना सांगा की योम किप्पूरच्या दिवशी इवल म्हणजे वाईट म्हणजे सैतान, हा सातान, याला काही पॉवर नाहीये. एकच दिवस आहे योम किप्पूरचा ज्याच्यामध्ये ह्या सैतानाला, हा सातान म्हणजे इवल, ह्याला पॉवर नाहीये. बघा हिब्रू गेमाट्रिया बघा, हा सातान म्हणजे द सातान, हे शीन तेथ आणि नून, ह्याचं गेमाट्रिया कबालिस्टिक व्हॅल्यू काढा. कबालिस्टिक व्हॅल्यू काढा. हे 5 शीन 300 तेथ 9 आणि नून 50, हे ऍड करा. याचा होते 364. याचा व्हॅल्यू येते 364. हा सातान 364 corresponds to 364 days in the year except one day. 365 मधून एक दिवस कमी, तो योम किप्पूरच्या दिवशी त्याला पॉवरच नाहीये. He has no power on Yom Kippur. Sorry, Yom Kippur is day of spiritual heights. It cannot be left like that. आपल्याला योम किप्पूरचा इन्फ्लुएन्स घेऊन कंटिन्युअस जर पश्चाताप केला आणि हा कॉन्स्टंट फॅक्टर पूर्ण वर्ष इयर मध्ये आपण जर ठेवला, so we will always be aware of our sins and make sure that we repent for it. तर आता quickly I will go into some 20 qualities जे पश्चातापासाठी जरुरी आहेत. क्विकली आय विल एनमरेट and after that something very important because these days is of Teshua. सो जे काय आपण आता डिस्कस करतो याच्यामुळे आपण नमाज करू की अशी आपल्याला फुल पश्चाताप करायची आपल्याला संधी देवो आणि वी आवर पश्चाताप बी एक्सेप्टेड बाय गॉड. 20 क्वालिटीज हे फंडामेंटल आहेत तेशुआला. रिग्रेट रिग्रेट म्हणजे हे झालं पाहिजे की टेरिबल अँड बिटर फिलिंग झाली पाहिजे की आपण ईश्वराशी सेपरेट झालेलो आहोत. 2, अमेंडनिंग सिन, की आपण एक रिझॉल्व्ह केला पाहिजे की परत तो पाप करणार नाही. 3, की आपण सिरियसनेस जो आपण ऍक्ट आहे त्याचा सिरियसनेस आपण विचार केला पाहिजे, सॉरो दाखवून की आपण रिबेल केला ईश्वराच्या अगेन्स्ट. 4, एक्सपिरियन्स ऑफ पेन, म्हणजे आपल्याला एक पेन होते की आपण ईश्वराच्या अगेन्स्ट आपण पाप केलेला आहे आणि ते कसं चेंज होईल. फास्टिंग, बिवेलिंग ऍक्ट, अरे मी चुकलो, हे केला, म्हणजे पेन झाला पाहिजे त्या माणसाला, रिअल पेन झाला पाहिजे हे सगळं कामं केली. 5, वरी, एक त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की पनिशमेंट तो रिसीव्ह होईल फॉर हिज सिन्स आणि काही सिन्समुळे तेशुआ सफिशियंट आहे, काहीसाठी नाही आहे. ओनली सफरिंग थ्रू ते रिपेंटन्स होऊ शकतो. 6, शेम झाला पाहिजे, त्याला शेम झाला पाहिजे सगळा पाप करायला. 7, ह्युमिलिटी, हे तर पाहिजेच, ह्युमिलिटी पाहिजे. आणि 8, हंबल ऍक्शन, ह्युमिलिटी बरोबर मनात नाही राहिला पाहिजे हंबलपणा, तो ऍक्शनने दाखवायला गेला पाहिजे. दॅट इज 8 हंबल ऍक्शन. 9, फिजिकल डिझायर, हा कुठलाही असून दे, खाण्यापिण्याचा काही एनिथिंग, फिजिकल डिझायर इन ऑल रिस्पेक्ट, हे कॉन्कर झाला पाहिजे. फिजिकल डिझायर कॉन्कर नाही झाला पाहिजे, हे दिस इज व्हेरी डेंजरस. वी मस्ट लर्न टू कंट्रोल आवर डिझायर्स अँड वॉन्ट्स रादर देन टू बी कंट्रोल बाय देम. ते आपल्याला नाही कंट्रोल केला पाहिजे, आपण त्यांना कंट्रोल केला पाहिजे. सो दॅट इज 9. 10, आपला बिहेवियर करेक्ट केला पाहिजे. ज्या एरियामध्ये आपण चुकलेलो आहोत त्याच्यामध्ये अति काळजी घेतली पाहिजे की त्या एरियामध्ये आपण नेहमी चुकतो, तर तो बिहेवियर करेक्ट तिथे झाला पाहिजे. 11, म्हणजे आपण जे इंट्रोस्पेक्शन एक्झामिनेशन ऑफ डीड्स, आपण एक्झाम केले पाहिजे डीड्स, काय सर्च केलं पाहिजे स्वतःला. एका सांगते, लेट अस सर्च अँड एक्झामिन आवर वेज अँड रिटर्न टू गॉड. तुम्हाला माहिती आहे झोपेच्या वेळेला रोज रात्री आपण ते विधवी करतो,
हे करा, माफ करा, सच करा, हे चुकलं मी आजच्या दिवशी एवढं चुकलं, उद्या मी हे नाही करणार. सो सचिंग इज अ एव्हरी डे टू डे थिंग, एस्पेशली वाईल गोइंग टू स्लीप बिफोर इन द नाईट. सर 11 मीन्स इंट्रोस्पेक्शन एक्झामिनेशन ऑफ वन डीड्स. 12 रिअलायझेशन की हर एक सीनचा सिरियसनेस किती आहे. म्हणजे सिरियसनेस ह्याच्यावर जाणीव झाली पाहिजे जे पाप केलंय त्याची. 13 सर्व सीन इम्पॉर्टंट आहे, नाही की हा छोटा पाप आहे किंवा हा मोठा पाप आहे. नाही, जसे ते ख्रिश्चन लोक बोलतात की काही सीन त्यांचे कार्डिनल आहेत, ते नाही झाले पाहिजे, बाकी जे झाले तर एवढा काय प्रॉब्लेम नाही. असं नाहीये, असं नाहीये. ते कार्डिनल सीन मध्ये ख्रिश्चनिटीचं हे आहे. फॉर इन ज्युडिझम any sin whether big or small is relevant, is equally important. So हे नाही झाला पाहिजे की हा we have to consider all sins are equally important. 14 confession, अटोनमेंट, पश्चाताप इनकम्प्लीट आहे विदाउट कन्फेशन. आपल्या तोरा वैकरामध्ये सांगितलेलं आहे की ही शल कन्फेस इज सिन, तो तोंडाने कन्फेस करेल की ही जे त्यांनी कमिट केलेलं आहे. 15 प्रेयर, आपल्याला ईश्वराला कंटिन्युअस नमाज केली पाहिजे आणि मर्सीसाठी रिक्वेस्ट केली पाहिजे आणि ईश्वराला रिक्वेस्ट केला पाहिजे आम्हाला असिस्ट करा रिपेंटिंग मध्ये. कारण जर्मायास मध्ये 31:17 मध्ये सांगते, माझ्याकडे वळा, टर्न टू मी अँड आय विल रिटर्न, फॉर यू आर गॉड माय लॉर्ड. प्लीज. म्हणजे आपण ही प्रेयर, विदाउट प्रेयर काही काम होणार नाही. विदाउट प्रेयर काही काम होणार नाही. 16 करेक्टिंग वन्स ट्रान्सग्रेशन्स, जे काय पॉसिबल असेल रिकम्पेन्स, जे मिसडीड झालेलं आहे ते आपण त्याला आता रिकम्पेन्स केलं पाहिजे. एक्झाम्पल, कोणी कोणाचे पैसे घेतले तर त्यांनी त्याची स्टोलिन पैसे परत दिले पाहिजेत. कोणी आपल्या आपल्या ब्रदरला किंवा मित्राला त्यांनी एम्बॅरेस केला, कोलिगला, तर पहिली जाऊन त्याची माफी मागितली पाहिजे. मीन्स हे याला म्हणतात करेक्टिंग वन्स ट्रान्सलेशन. 17 कॉन्स्टंटली सिक गुड डीड्स, काइंडनेस आणि ट्रूथ, सत्य, हे याच्यामुळे पाप फार कमी होते आणि आपल्याला सीनचं रिग्रेट दिला पाहिजे. 18 कंटिन्युअस आपण रिकॉल केलं का आपण पाप केलेलं आहे. कारण जर आपण रिकॉल केलं तर आपल्याला त्याचा अवेअरनेस होईल, जाणीव होईल आणि त्याच्यामुळे आपण विचार करू करायचं की नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे 10 टाइम आपण विचार करू की नको फटका बसल. तर दॅट इज नंबर 18, रिकॉल वन सीन्स कॉन्स्टंटली, कंटिन्युअस आपण रिकॉल केला पाहिजे. 19 हे फार इम्पॉर्टंट आहे, forsakes one sin when desire is strong. डिझायर इज स्ट्रॉंग. म्हणजे जर डिझायर एवढं स्ट्रॉंग आहे की केल्यानंतर परत रिटर्न व्हायला ते नाही झाला पाहिजे, ते झाला पाहिजे. जरी त्या सेम पोझिशन आपण परत आलो तर आपल्याला गिल्टलेस आपण बाहेर निघायला पाहिजे. बिकॉज डिझायर तो फोर्सेक केला पाहिजे. कारण डिझायर जरी एकदा आपण केला, परत जर तो डिझायर झाला तर इट कॅन ब्रिंग हिम बॅक खसो शलोम, बॅक टू द सेम पॉइंट. तर तो डिझायर आपल्याला ब्रेक केला पाहिजे. अँड 20 लास्ट हे फार इम्पॉर्टंट आहे, दुसऱ्यांना पश्चाताप करण्यासाठी मोटिवेट करा. दुसऱ्यांना पश्चाताप करण्यासाठी मोटिवेट करा. जेव्हा एक माणूस आपल्या भावाला, कलिगला ऍडव्हान्स करतो स्पिरिच्युअल मॅटर्स मध्ये, जेव्हा त्याला तो राईट मार्गावर त्याला तो रस्ता दाखवतो, तर इथे सांगितलेलं आहे की ईश्वर दोघांचे डोळे एनलाइटन करतात, त्यांना लाईट देतात. दोघांच्या जो सांगतो आणि जो करतो, ज्या दुसऱ्यांना मोटिवेट केला जातो ईश्वराला रिटर्न व्हायला, तर हशेम त्याच माणसाला आपल्या स्पिरिच्युअल सर्व्हिस मध्ये अजून वर चढवतील. हे फार इम्पॉर्टंट आहे. दीज आर 20 थिंग्स. आणि बिफोर आय फिनिश, देर आर 6 फोर्सेस जे माणसाला पश्चाताप करण्यासाठी अराउज करतात, त्यांच्या आतमध्ये इच्छा येते. हे 6 फोर्सेस असे आहेत, जनरल आहेत. पहिला, ट्रबल अँड डिफिकल्टी. जर इस्रायल माणसांना त्रास झाला, डिफिकल्टी आला, प्रॉब्लेम मध्ये आला, तर तो विचार करेल, अरे कशामुळे झाला, काय चुकलो मी, कुठे चुकला. अँड ही विल ऍट्रिब्यूट इट टू हिज सिन. देवारीम चॅप्टर 31:17 सांगितलेलं आहे, इट इज बिकॉज माय गॉड इज नो लॉंगर विथ मी की ऑल दिस थिंग्स आर फॉलन. म्हणजे दिस विल रिटर्न हिम, प्रॉम्प्ट हिम टू रिटर्न टू गॉड. हे निसाबीमध्ये तेच सांगितलेलं आहे की माझी माणसं माझ्यापासून लांब जातील, ते भलतं सलतं कामं करतील, म्हणून मी
एक अशा लोकांना त्यांच्यावर आणीन ज्यांना काही देश नाहीये राहायला. ते तोरामध्ये लिहिलेलं आहे आणि ते ऑक्टोबर 7, 2023 मध्ये झाला. तिथे फेस्टिवलमध्ये असं ऐकलेलं आहे, तो जो फेस्टिवल चालला होता त्याच्यामध्ये सेंटरमध्ये कसली तरी मूर्ती बसवली होती आणि ते लोक ते असं काहीतरी तिथे असे डान्स करत होते. असं काहीतरी चालला होता असं सांगितलेलं आहे. हे सेम झाला. मोशे पण खाली आले आणि त्या लोकांनी इस्रायल लोकांनी वासरू, गोल्डन वासरू तिथे मध्ये केला होता, गोल कोण नाचत होते. वरतून मोशे आले आणि त्यांच्यावर पूर्ण हे झाला. इथे पण असंच झालं की काहीतरी कोणतरी बसवला होता आणि काहीतरी कसोशालम करत होते. दे फॉरसेक गॉड. आणि ईश्वर म्हणाले मी नॉन पीपल आणीन आणि त्यांना सगळं हे करून टाकीन. वरतून आले, पॅराशूटने आले, वरतून आले ते पॅराशूटने आले आणि त्यांना सर्व हा त्रास झाला. सिमिलर सेम टू व्हॉट हॅपेंड थाउजंड ऑफ इयर्स अगो इन द सेम सिच्युएशन, सेम थिंग. आणि इट इज नित्सावीमध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे, मी नॉन पीपलला आणेन आणि त्यांना मी सगळं यंग बायका मुलं हे सगळं यांना सगळं असा होईल. क्लिअरली लिहिलंय निसावीन वाचा तुम्ही. पण Hashem has promised, I will not exchange Israel for any other nation. They once they return, repent and return, my contract is only with Jacob. Only with Jacob. My contract is with no other nation. तर ट्रबल अँड डिफिकल्टी जर झाली तर माणूस विचार करायला लागतो की का आम्हाला हा त्रास झाला, काय मी केलंय, कुठं चुकलो. सेकंड, ऍडव्हान्सिंग एज, जसं माणूस वैशीर होत जातो आणि तो तयारीमध्ये असतो फायनल त्याच्या स्टेजला, तर ही बिकम्स मोर कन्सर्न विथ लाईफ पर्पज. म्हणजे त्याचे फिजिकल पॉवर तर कमी होत जातात, तर त्याचा मोर अटेन्शन स्पिरिच्युअल व्हॅल्यूजवर जास्ती तो कॉन्सन्ट्रेट करतो. सो सेकंड इज ऍडव्हान्सिंग एज. थर्ड, मुसार ऐकणे, लेक्चर ऐकणे. जर लोक चांगली लेक्चर ऐकतात, मोठी राबी लोकांची जी मुसार देतात आणि जे लोकांना पश्चातापसाठी टर्न करतात, तर इट इज पॉसिबल दॅट ही कॅन टर्न फ्रॉम डार्कनेस टू लाईट. तो अंधारापासून लाईट मध्ये येऊ शकतो. सो लिस्निंग टू वर्ड्स ऑफ मुसार ते कॅन अराउज अ पर्सन टू डू रिपेंटन्स. चौथा, स्टडिंग तोरा. तोरा स्टडी केला तर माणसाची स्पिरिच्युअल लेवल वाढते, वर चढते आणि त्याला मोटिवेट करते पश्चाताप करायला. म्हणून बॅबिलोनियन एक्झाइल नंतर एझरानी सर्व ज्यूइश जमातीला जमवली आणि त्यांना तोराचे पोर्शन वाचले आणि ती माणसं रडली. नेखामिया चॅप्टर 8 मध्ये लिहिलेलं आहे, ते रडली की आम्ही काय केलेलं आहे, जेव्हा त्यांनी तोराचे पोर्शन वाचले. हे सगळं एक्झाईल आणि सगळं हे डिफिकल्टीज हे आपल्या कसं पापामुळे झालेलं आहे. तरी पण हशीमने फायनल प्रॉमिस दिलेला आहे. दुसरी लोक म्हणतात इन लोक पापी आहे, इनको छोड के हमको एक्सेप्ट किया है. हे गलत आहे. क्लिअर लिहिलेलं आहे तोरामध्ये, इवन दो दे सीन दे आर माय पीपल, आय हॅव गॉट कॉन्ट्रॅक्ट ओनली, आय विल नॉट एक्सचेंज इस्रायल विथ एनी अदर नेशन. हा प्रॉमिस दिलेला आहे तोरामध्ये. कोणी काही बोलून द्या, तोरा विल नेव्हर चेंज. दिस इज द प्रॉमिस ऑफ हशेम. बट we are responsible for Hashem to now accept us. Unless we do repentance, why? How can He take us if we till we don't do it? These things are going to happen. And all Israel, म्हणून शुभा इस्रायल आज Hashem कालचा हफ्तारा होता. So this is studying Torah. Fifth, 10 days of repentance. 10 दिवस रोश हशाना मध्ये गॉड जजेस होल क्रिएशन आणि किप्पूरला तो जजमेंट सील होते. तर ह्या 10 दिवसामध्ये आपल्याला एक जाणीव केलं पाहिजे, आपल्याला जज केलं जाते. कोण शांत बसेल जेव्हा त्याचा लाईफ तराजूमध्ये आहे, कोण शांत बसेल. आणि जो इनसेन्सिटिव्ह आहेत हे दिवस फुकट घालवतात, जे पश्चाताप करत नाही, जे दोज हू डोंट ट्राय टू अटेंड सेलियोत और इवन गो टू सेलियोत अँड इवन आस्क हशेम फॉरगिव्ह अस, देन दे आर वेस्टिंग देयर टाइम. But this is one of the forces which can arouse a person to repent. 10 दिवस between Rosh Hashanah and Kippur. 6, नॉलेज की आपला डेस्टिनी आपल्या हातात नाहीये, आपली फेट आपल्या हातात नाहीये. मॅटर्स ऑफ डेस्टिनी, नशीब आपल्या हातात नाहीये आणि काही माणसाला कधी काही होऊ शकेल आणि नंतर तो ईश्वरासमोर उभा राहील आणि त्या टायमाला त्याला विचारलं जाईल तू पश्चाताप केलास की नाही. तर हे सगळं जोपर्यंत असा टाइम आहे तोपर्यंत पश्चाताप करण्याचा आपल्याला टाइम दिलेला आहे. हे 6 आहे द 6 जनरल फोर्सेस विच अराउज. पण मिद्रास सांगते की वाईट माणसं आहेत ती ईश्वराला सांगतील
की त्यांचं मृत्यू पोस्टपोन करा, थांबा थांबा थांबा, पोस्टपोन करा आणि आम्हाला टाइम द्या की आम्ही पश्चाताप करू, असं मिद्राज सांगते. पण हशेम त्यांना, ईश्वर त्यांना सांगतील, रिप्लाय करतील की हा जो जग आहे, हा आपण शब्दाच्या आधी जो टाइम आहे त्याप्रमाणे हा जग आहे. म्हणजे शब्दाच्या आधी आपण जी तयारी करतो शब्दासाठी, तो हा टाइम आहे जग. हा जग तो टाइम आहे. शब्दाचा आधी जो टाइम आपण तयारी करतो, सगळी तयारी करतो बघा, माणसं धावतात, हे करतात ते करतात, सगळी शब्दाची तयारी करतात, कुकिंग होते, हे ते सगळी शब्दाची तयारी करते. हा जग आहे जो जो माणसाला दिलेला आहे. आणि जो जग येणार आहे तो शब्दात आहे, तो शब्दात आहे. म्हणजे जर आपण शब्दासाठी शब्दाच्या आधी प्रिपेअर केला नाही, म्हणजे या जगात आपण जर प्रिपेअर केला नाही, तर आपल्याला शब्दातला काही मिळणार नाही, काही खायला मिळणार नाही. हे मिद्राश मध्ये सांगितलेलं आहे. तर ज्याप्रमाणे अजून आपल्याला टाइम आहे, ते त्या टायमामध्ये लेटेस्ट प्रिपेअर बिफोर शबात, म्हणजे द वर्ल्ड टू कम इज लाईक शबात. त्याच्यामध्ये जी प्रिपरेशन आहे त्याचा आपल्याला आपल्याला त्याचा फायदा मिळेल. अँड वी कॅन टेक ऍडव्हान्टेज ऑफ व्हॉट वी प्रिपेअर शबातच्या आधी. फॉर ऑन शबात वी कांट डू एनिथिंग, नथिंग कॅन बी डन. इट कॅन बी डन ओनली बिफोर शबात. सो बिफोर आय कन्क्लूड, रब्बी अकिवा म्हणतात, रिजॉइस ओ इस्रायल, सी हू प्युरिफाईज यू, युअर फादर इन हेवन. आनंद करा, बघा तुम्हाला कोण प्युरिफाय, पवित्र करते, तुमचं फादर इन हेवन. जर्माया 17:13 सांगते, गॉड इज द मिकवे होप ऑफ इस्रायल. ज्याप्रमाणे मिकवे प्युरिफाय करतो इतर माणसाला, हशेम इज प्युरिफाईंग इस्रायल. योमा 85b इथं सांगितलेलं आहे, हशेम इज ऑलवेज विलिंग टू एक्सेप्ट आवर पश्चाताप. आणि आपल्याला ईश्वर स्ट्रेंथ देतील टू मेक दिस पश्चाताप मोर कम्प्लीट, की आपला पश्चाताप मोर कम्प्लीट. हशेम इस्रायल लोकांना सांगतात, इस्रायल देशाला सांगतात, तुमचं हार्ट ओपन करा, फक्त सुईच्या निटलच्या टिप सारखी, आणि मी तुम्हाला टेम्पलच्या गेट सारखं ओपन करून तुम्हाला एक्सेप्ट करेन. तर आता एक लक्षात ठेवलं पाहिजे की हशेम तेशुआ पश्चाताप एक्सेप्ट करत नाही आपली पापा आपल्या फेलो मॅनच्या अगेन्स्ट. जोपर्यंत त्याला जाऊन आपण सॉरी म्हणत नाही. तर म्हणून ते हातारात हातारात नेदारिम आपण करतो, किंवा वाउस करतो, किंवा माणूस समोर आला, किंवा आपण बोलतो, फोन मारून सांगतो की की मखुल्लेखा मखुल्लेखा मखुल्लेखा, माफ करा, जे आम्ही काय, आपण आपल्या ती इंडियामध्ये पद्धत आहे, आपण नेहमी माफी मागतो बिफोर गोइंग टू द प्रेयर ऑफ योम किप्पूर. आणि वी मस्ट बी अँशियस टू फॉरगिव्ह, विलिंग टू फॉरगिव्ह आवर कलिग्स. त्याप्रमाणे वी विल मोटिवेट हशेम टू फॉरगिव्ह अस एज वेल. जर आपण हे केलं तर आपण हशेमला मोटिवेट करू की हशेम, तुम्ही आता आम्हाला आम्हाला फॉरगिव्ह करा, म्हणजे आमची पाप माफ करा. इथं सांगितलेलं आहे की पश्चाताप ही अशी क्वालिटी आहे जी डिफरन्सेस बिटवीन डार्कनेस अँड लाईट, म्हणजे इट अलाउज फॉर ट्रान्समिशन ऑफ डार्कनेस अँड सिन इन टू लाईट अँड मेरिट. अंधार आणि पाप ट्रान्सफर होतात उजेड आणि मेरिटला. तर आपली, बिफोर आय कन्क्लूड, आपली आपले राब्बी सांगतात, आपले रबी सांगतात, तेशुआ पश्चाताप हा मशिया घेण्याचा टाइम हेशन करतो, लवकर करतो. जसं मी आधी सांगितलेलं आहे. जर पश्चाताप झाला नाही तर जो डिस्टाईन टाइम आहे, हशेमनी जो टाइम केलेला, ज्या वेळेला 100% सगळे पश्चाताप करतील, त्यावेळेलाच तो मशिया केल. बट ही कंडिशन ईश्वराने दिलेली आहे इस्रायल जमातीला, इस्रायल नेशनला, की आपली रबी लोक सांगतात की तेशुआ तेशुआ मेसॅनिक मशियाचा येणे, रिडेम्पशन, हे लवकर आणते, हेसन करते. आणि याप्रमाणे आपण ट्रान्सफॉर्मेशन बघतो, अंधार आणि गालूत, एक्झाईल, वनवास पासून लाईट आणि रिडेम्पशन, याच्यासाठी आपली रबी सेजेस म्हणतात, वेन इस्रायल विल रिपेंट, जर पूर्ण इस्रायलने रिपेंट केलं तर रिडेम्पशन ताबडतोब होणार. आमेन केन येही रासोन. आपल्याला सर्वाला एक प्रार्थना आहे, सर्व इस्रायल लोकांना आपण प्रार्थना केली पाहिजे की हे दिवस सर्व पश्चाताप परफेक्ट झाला, माशियाक येतील आणि एलिया नबी येतील, माशियाक येतील, आणि
सर्व इस्रायलचे एनिमीज will be nowhere. They will nowhere. Mashiach will come. Everybody will realize the glory of Hashem and accept that Hashem is creator of all and Israel is his chosen nation. So let us pray that this Yom Kippur we have real meaningful prayers and meaningful Teshua and that our Teshua be accepted by Hashem. Tekubal berachamim uberason ilmud Torah. Gabi, I need to give me Sheberach. Yes, sir. Please go on. Me Sheberach Abraham. First of all, Gemar Khatima Tova and me Sheberach. बोलतो ना अब्राहम इसाक याकूब मोशे מברך את כל האנשים והנשים והטף השומעים את דברי תורה ועושים ואנחנו מבקשים שעושים תשוע הכל בלב שלנו ותבוא משיח ותבנה בית לנו בית המקדש ואנחנו כל זרע ישראל גרים בארץ וארץ ישראל ויהיה כבוד לכל העולם. Israel should be a light unto nations and everybody should return back to the Holy Land and Hashem should allow everybody to settle in peace and happiness and praise Hashem as the creator of the world. Then the whole world should know that Hashem is creator and he is the real Hashem. Tekubal berachamim uberason ilmud Torah. Amen. Thank you very much, Revi sir. तुम्ही तुमचा भरपूर वेळ दिला चांगला आणि lot of information. Thank you very much. Gmar Khatima Tova and Bezrat Hashem, everything good for you and your family. Bezrat Hashem. तोदा रबा. Thank you so much. All the best to all. Bezrat Hashem. Revi sरांच्या शिवरच्या नंतर जर रब शिमोन वरुणकरांचा शिवर आहे, people can wait and very good शिवर. तोदा रबा. Thank you very much, Revi sir. तोदा रबा. Gmar Khatima Tova. Thank you. Bye. Thank you, sir. Thank you, Kolto. Gemar Khatima Tova. Thank you, sir.